नमस्कार. रोजच्या वापरण्यात येणाऱ्या किचन टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. कोशिंबीर आंबट होऊ नये म्हणून. जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते. लक्षात घ्या, हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला, पण मीठ घालू नका. कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला, म्हणजे ती आंबट होणार नाही. पराठे करताना फुटतात, तर बटाट्याचे पराठे बनविण्याची योग्य कृती. बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो. असं होऊ नये म्हणून पराठ्याचे कणिक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्यावे, कडेला नाही. यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठासुद्धा फाटणार नाही. बऱ्याचदा आल्याची पेस्ट फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा बुरशी येते. तर आल्याची पेस्ट कशी साठवावी? आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थाला चांगलाच झणका येतो. त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते. जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात 1 चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही. बऱ्याचदा काय होते, अंडी उकडताना अंडी फुटतात. तर अंडी उकडताना न फुटण्यासाठी जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडंसं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत. मग अंडी छान उकडली जातील. कधीकधी काय होतं, आपल्याकडून नकळत का होईना भांडं करपून जातं. तर अशावेळी काय करायचे? एखादा पदार्थ लागल्यामुळे भांडं खराब झाल्यास, जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळाल्यामुळे भांडं खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं. असं झाल्यास चहा करून उरलेला चोथा आणि पाणी त्या भांड्यामध्ये काही वेळा घालून ठेवा. त्यानंतर स्वच्छ करा. भांडं अगदी चमकेल. मिक्सरमध्ये मसाला घातला तर त्याची पेस्ट होत नाही. तर अशा वेळी काय करायचं? मिक्सरच्या ब्लेडला धारदार करण्यासाठी काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतं आणि धारसुद्धा कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या. यामुळे ब्लेडची धार चांगली होईल. बऱ्याच गृहिणींची तक्रार असते, इडली मऊ होत नाही आणि फुगतसुद्धा नाही. तर त्यासाठी मऊ इडली बनविण्यासाठी, इडली मऊ आणि फुगण्यासाठी पिठात थोडे उकडलेले तांदूळ वाटून घाला. तसंच इनो किंवा बेकिंग सोडा घाला. असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम फुगतील. कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं, त्यासाठीसुद्धा उपाय आहे. कांदा कापताना डोळ्यातील अश्रू टाळण्यासाठी. जर तुम्ही कांदा योग्य रीतीने कापल्यास तुमच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. याकरिता कांद्याचं वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरण्यास सोपं होतं. तसंच तुमच्या डोळ्यात पाणीही येणार नाही. कधीकधी आपण कडधान्य भिजविण्यासाठी विसरतो. तर अशा वेळी काय करायचे? झटपट छोले किंवा राजमा बनविण्यासाठी कडधान्य म्हणजेच छोले, राजमा, वाटाणे किंवा चणे हे रात्रभर भिजत ठेवावे लागतात. पण जर तुम्ही ते रात्री भिजत घालायला विसरलात तर चिंता नाही. गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवा. त्यानंतर 1 तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल. भेंडी बनवताना
अगदी बिळबिळीत होते. तर त्यासाठी काय करायचे? कुरकुरीत भेंडी बनविण्यासाठी भेंडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये. जेव्हा भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा भाजीत तुम्ही लिंबाचा रसही घालू शकतात. असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि चविष्टही लागेल. तर या टिप्स तुम्हाला खरोखरच महत्त्वाच्या वाटत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान नवीन टिप्सबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.